ज्याने प्रकाशले निजग्रही त्याशी प्रकाशा उणे नाही. पारका चोरवा आल्या पाहे प्रकाश त्यासही तैसाची. ज्याला प्रकाश असताना केलाय त्याला एवढाच उजेड. ज्याला असताना एखादा चोरायला आलाय, एखादा घाणाघाला आलाय, त्याला सुद्धा तेवढाच उजेड असताना दीपाला पाठी पोटी, कारण ते त्याचं कार्य असताना करतो. हे त्याचं काम आहे. कशामुळे ती संतांच्या संगतीमुळे. वायू संत संगाला आला चंचलत्वा पुले विसरला. योगेश्वरा भेटो आला निश्चळ झाला निजरूपी. हा वायुदेव इतका चपळ आहे, एवढा चंचल आहे, जगातच एवढा कोणी चपळ नाहीये. पण तो सुद्धा संतांच्या संगतीला लागला आणि आपल्या मनाच्या मार्ग असताना विसरून तो सुद्धा मंद असताना सुगंध असताना आवाज येऊ लागला आणि दुर्गंध तो असताना बाहेर टाकू लागला. आणि हमेशा करता या सर्व जीव जंतूचा असताना सुवासामध्ये मधीचा बाहेर ये आणि त्याच्यामध्ये जी का त्रिपुटी ती बाहेर घालून एक संतांच्या संगतीला मध्ये राहून असताना तो शांत चित्ताने असताना एक प्रकारे काय करू लागला ते ऐका. विचरे तरी सर्व देही परी असक्त नव्हे काही. सुवास दुर्वास न म्हणे काही निसंग पाही विचरता. वायुदेव सगळ्याच्या ध्येयामध्ये जातं, पुन्हा येतं, पुन्हा जातं, पुन्हा येतं. पण असताना कुणाला असताना त्या ठिकाणी त्रास देत नाहीये. कुठेही जातं, एखाद्या वेळेस गावाच्या कडीनं सुद्धा जातं, पण कुणाला दुर्गंधी कुणाला सुगंध असा आपोआप भाव करीत नाही. कारण त्याला संतांची संगत लागली. म्हणून संत संगाला झाले आकाश. हॅलो. कोणी पै कोणास पुढील वाचक विसरून नवनाथ माने. पुढील वाचक. निर्वाकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. या आकाशाला सुद्धा लागली. खूप लांब आहे, खूप निवेर आहे संतांची संगत असताना हे आकाश. पण त्याला सुद्धा असताना संत म्हणजे कोणचा? भरत हा संत. हा. आणि तो असताना त्या भरताची संगत आकाशाला लागली. म्हणून ते कुणाला झोपत नव्हतं, कुणाच्या डोळ्यात असताना ते त्रास देत नव्हतं, कुणाला असताना धडका देत नव्हतं, म्हणून उंच जाऊन बसलं होतं. अशा प्रकारची संतांची संगत असणारी या भरताची संगत ही आकाशाला लागली. हे पाचवं महाभूत आहे. कुठलं? हे असताना प्रथमेतले जेवढे भूत आहेत त्या भूतापैकी एक भूत असताना हे कोण? आकाश असताना त्यांचा ऐका. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण पर्जन्यधारी न लिपे एकही विकारी संत थोरी एवढी. आकाशामध्ये असताना हमेशा कधी ऊन पकडतंय तर कधी गारवा पकडतंय, कधी शीतल पकडतंय तर कधी असताना जे ते एक 4 ऋतू पकडतंय. पण ते कधी असताना त्याच्यापासून आलिप्त आहे. ते असताना निष्काम निराळे, कधी कुणाला त्रास देत नाहीये, कधी कुणाला आबाळ एक प्रकारचा धक्का देत नाहीये. असं हे आबाळ कशामुळे एवढं शांत झालं? याला संतांची संगत लागली आणि याला त्याला आपल्या मनाची एक प्रकारची जो असताना मार्ग आहे तो सोडून तो असताना हमेशा करता सेवकाची सेवा केल्यामुळं ते आकाश सुद्धा नम्र झालं. त्या भूताची असणारी एक प्रकारची त्रिपुटी गेली आणि शांत होऊन हॅलो. संगत करू लागलं. पुढील सूचक पण बदलायचे बरं का. बाबासाहेब चौरे चला लवकर चला. राजा राम 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 सीता राम राम राम. म्हणा मोठ्यानं. राजा राम 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 सीता राम राम राम. हॅलो. पुढील सूचक आहेत बाबासाहेब चौरे. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 पुढील सूचक सीता राम राम चांगदेव राम. चांगले लवकर या. थोडे आमच्या लक्षात येतील माणसं किती राहतात म्हणून. राजा राम 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 सीता राम राम राम. पुढील राजा राम 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 सीता राम राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान हनुमान महाराज की
जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. कोणी नाही बरसर आयुष्य नगर अवघेची संत श्रीराम भजनी निरंत. धन्य भक्ती प्रतापे भरत भाग्यवंत नांदत. वाह. असणारं त्या ठिकाणी विश्लेषण आहे आणि या ठिकाणी भरताचं नंदीग्रामाच्या ठिकाणी सहवास आहे आणि सहवासाच्या ठिकाणी पंचमहाभूत आहे आणि त्या पंचमहाभूताची स्थिती गती कशी झालेली आहे. राममय झाली. कशामुळे झाली तर भरताच्या संगतीमुळं. जसा एक चंदन पूर्ण असणारा डोंगर त्या ठिकाणी चंदन बनवतो आणि तशी गती त्या ठिकाणी भरताच्या संगतीनं नंदीग्रामाच्या ठिकाणी झाली अशी गावोबा काका बोलतात. कोणी नाही दुर्दशा कोणी नव्हती हिन मानसा. श्रीराम भजने उल्लसा सावकास नांदते. बघा त्या ठिकाणी काय अवस्था आहे. त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी भरताच्या सहवासामध्ये जे त्या ठिकाणी राहतात त्यांना त्या ठिकाणी दुःख अवस्था नाहीये. त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीचं कमी नाहीये. सर्वजण त्या ठिकाणी एकच ध्यासामध्ये गुंतलेत. कोणत्या तर राम नामाच्या. राममय त्या ठिकाणची वृत्ती. अहो पाषाण आणि तृण झाड हे जर राममय झाले तर बाकी मानवाची त्या काय गती सर्व राममय परिसर त्या ठिकाणी झालेला आहे. उदिमय कमवरा करणे अक्षराचे खरे नाने. जैसे देणे तैसे घेणे कोणी येऊ नये ऐशना. नंदीग्रामाच्या ठिकाणी जे देणं आणि घेणं जो व्यवहार आहे तो फक्त राम नामाचा व्यवहार आहे. राम द्या आणि राम घ्या. दुसरं त्या ठिकाणी व्यवहार नाही. उदीम म्हणजे व्यापारी. व्यापार जरी करायचा ठरला तरी त्या ठिकाणी राम नामाचा व्यापार चालतो. दुसरा व्यापार त्या ठिकाणी काहीच नाही. सर्व राम घ्या राम द्या असं त्या ठिकाणी भरताच्या नंदीग्रामामधली परिस्थिती आहे आणि हनुमंत बघतात आणि आश्चर्य करू लागलेले आहेत. एकाची वस्तू देता घेता एकाची बोलाची कथा. एका वाचून या सर्वाता तुझी वार्ता ऐशना. एका वाचून दुसरी वार्ताच नाहीये. फक्त एकच कोणतं रा आणि म हे दोनच अक्षर देता आणि घेता हे फक्त राम नाम द्यायचं आणि राम नाम घ्यायचं. बाकी व्यवहार कोणताच नाही. त्या ठिकाणी दुःख नाही. सर्व राम नामामध्ये तल्लीन झालेले आणि हे त्या ठिकाणी अवस्था हनुमंतराया पाहता. तुझ्या पानाने दलाल टकूया पाये. तात्काळ सर्व शेण्यातन लगिया पळ घेऊन सबळ जात शेव. बघा त्या ठिकाणी काय होतंय. सर्वजण राममय परिस्थिती झालेली आहे. मोकळा सर्व करायचं, रामाच्या मोकळा. नामामध्ये तल्लीन झालेले आहेत. फक्त राम द्यायचं ना राम घ्यायचं. बाकी सर्व व्यवहार विसरले. त्या ठिकाणची जी अवस्था आहे ती सर्व राममय झालेली. राममय होते कोणाची सत्संगती ज्याला लाभते त्याची. मग सत्संगती भरताची नंदीग्रामाच्या ठिकाणी लागलेली आहे आणि त्याच्यामुळं सर्व परिसर राममय झाला आणि हे हनुमंतराया स्वतः दृश्य पाहतात आश्चर्य करतात. जेते